वादग्रस्त नाटकावर बंदीची मागणी, भारतीय संविधान सेनेचे धुळ्यात आंदोलन। धुळे, मयुग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करत भारतीय संविधान सेनेच्या वतीने शुक्रवारी धुळ्यात आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी नाटकाच्या जाहिरातीचे बॅनर फाडून निषेध व्यक्त केला, तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली। भारतीय संविधान सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात आबासाहेब अमृतसागर, रवी पवार, विजय भामरे, चेतन गायकवाड, गोपाल शिरसाट, भाऊसाहेब बैसाणे, गौतम पाटोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार 5 जुलै रोजी धुळ्यातील हिरे भवन येथे मयुग प्रवर्तक डॉक्टर हेडगेवार या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे। या नाटकाद्वारे इतिहासाचा विपर्यास करून समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। तसेच या नाटकामुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो अशी भूमिकाही संघटनेने मांडली। संघटनेने नाटकाचे बॅनर तात्काळ हटविणे, आयोजक, लेखक व दिग्दर्शक यांची चौकशी करणे आणि 5 जुलैचा नाट्यप्रयोग रद्द करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। प्रशासनाने नाटकास परवानगी दिल्यास किंवा प्रयोग रोखला नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भारतीय संविधान सेनेने दिला आहे। दरम्यान, या आरोपांबाबत नाटकाचे आयोजक किंवा संबंधित प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। विधानवादी लोकांनी एकत्र येऊन इथे जो RSS वाल्यांनी जो खेळ मांडलाय महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र शासनाने त्यांना छळ दिलेला आहे, त्यांना राजाश्रय दिलेला आहे, ज्या हेडगेवारांचं काहीच कर्तृत्व नाहीये, त्यांचं बॅनर, त्यांच्या नाटकाचं बॅनर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरचं पुतळ्याजवळ लावलेला आहे। हा आंबेडकर अस्मितेचा अपमान केलेला आहे त्यांनी। मुळात युग प्रवर्तक सारखं हेडगेवारांचं कार्य काय होतं, त्याच्यानंतर त्यांनी महानगरपालिकेची प्रशासनाची परवानगी घेतली होती का? दुसरी महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये त्यांनी खालच्या साईडला एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला एक कलाकार, हेडगेवारांच्या वेशभूषेतला एक कलाकार काहीतरी एकमेकांना बातचीत करत आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा संभाजी महाराज असो, हे 18 पगड जातींना एकत्र घेऊन चालणारे होते आणि RSS जी आहे ती 18 पगड जातींमध्ये कशा पद्धतीने फूट होईल, कशा पद्धतीने वर्गीकरण होईल ही भूमिका मांडणार आहे। तर या भूमिकेला आमचा तीव्र निषेध आहे। तसेच 5 जुलै रोजी जे काही हेडगेवारांचं नाटक हिरेभवन इथे होणार आहे ते आम्ही पूर्ण ताकदीने सांगतो की हे नाटक होऊ देणार नाही, म्हणजे येऊ देणार नाहीत। भारतातले पूर्ण आंबेडकरवाद या गोष्टीचा तीव्र निषेध करेल आणि त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये RSSने जर अशा पद्धतीने प्रशासनाचा पण धिक्कार आहे, कारण की मुळात ते त्यांना लावायचं असेल तर त्यांनी लावावं नाटक, पण प्रशासनाने एखादी विचारसरणा जी काही भारतीय संविधानाचा विरोध करणारी संघटना होती तिचं नाटक प्रशासन कसं लावू शकतो, तिला अनुदान प्रशासन कसं देऊ शकतो, असा माझा प्रशासनाला पण सवाल आहे। म्हणून आमचा एकच निर्धार आहे की 5 जुलै रोजी जे हिरेभवनला नाटक होत आहे युग प्रवर्तक हेडगेवारांचं, त्याला आमचा पूर्ण विरोध आहे आणि नाटक झालं नाही पाहिजे, तात्काळ थांबलं पाहिजे अशी आमची मागणी आहे।